13 जुलै 1660 पन्हाळ्याचा अभेद्य वेढा भेदून शिवबा विशाळगडावर पोहोचले. पण एक गोष्ट तिथेच राहिली होती. पन्हाळगड गड अजूनही मराठ्यांच्याच ताब्यात होता आणि सिद्दी जौहरचा वेढाही कायम होता. पन्हाळ गडाभोवती सिद्दी जौहरची फौज अजूनही तळ ठोकून होती आणि याच काळात उत्तरेला शाहिस्तेखानाने चाकणच्या संग्रामदुर्गाला वेढा घातला होता. 15 ऑगस्ट 1660 रोजी संग्रामदुर्ग मुघलांच्या ताब्यात गेला. आता स्वराज्यावर 2 आघाड्यांचा दबाव होता. दक्षिणेला पन्हाळ्यावरचा वेढा, उत्तरेला चाकण मुघलांच्या हातात आणि या दोन्ही आघाड्यांमध्ये स्वराज्याचा मोठा भूभाग पसरलेला. शिवबा विशाळगडावर होते, पण पुढचा निर्णय आता फक्त पन्हाळ्यापुरता राहिला नव्हता. पन्हाळा अजून लढवता आला असता, पण त्यासाठी वेळ लागणार होता आणि तोच वेळ उत्तरेच्या मुघल आघाडीला आणखी मजबूत होण्यासाठी मिळत होता. त्यामुळे शिवबांसमोर प्रश्न होता, एक गड वाचवायचा की संपूर्ण स्वराज्याची पुढची चाल आखायची. पन्हाळ्याचा वेढा तलवारीने फोडण्याऐवजी शिवबांनी परिस्थितीच बदलण्याचा मार्ग निवडला. पन्हाळा शत्रूच्या हातात जाऊ शकतो, पण त्या बदल्यात वेळ मिळवता येऊ शकतो आणि पुढचा डाव त्या वेळेवरच उभा राहणार होता. 22 सप्टेंबर 1660 रोजी पन्हाळा सिद्दी जौहरच्या स्वाधीन झाला. आदिलशाहीत सलाबत खान या किताबाने ओळखला जाणारा हाच सिद्दी जौहर. त्याच्याशी झालेल्या सलानुसार पन्हाळा त्याच्या ताब्यात देण्यात आला. म्हणजेच तडजोडीतून वेढा थांबवण्याचा करार. पन्हाळा गेला, पण शिवबांच्या हातात आता सर्वात मौल्यवान गोष्ट आली होती, वेळ. दक्षिणेकडचा पेच मिटला होता. आता शिवबांना राजगडाकडे परतता येणार होतं आणि पुढची चाल मुघलांविरुद्ध असणार होती. कारण उत्तरेला शाहिस्तेखान अजूनही पुण्यात होता, चाकण त्याच्या ताब्यात होतं आणि आता शिवबांची नजर मुघलांच्या पुढच्या हालचालीवर होती.